प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे, हो की नाही? आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. आणखी 14 आमदार आणि हे घाणेरडं चालू आहे मुळात. हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा. म्हणजे लोकांनी उन्हातानात उभं राहायचं, लाईट बंद कर रे तुझा, लाईट बंद कर तुझा. एवढ्या लाईट मध्ये तुझं एवढासा काजवा काय ट्यूब करतो रे मोबाईलचा, काय बोलू तुम्ही सर? हा, हे काही चांगलं राजकारण नाही चालू आहे. आणि याचा भविष्यात आत्ता जे काही भारतीय जनता पक्ष पायंडे पाडतंय काय, हा मी मागे पण म्हटलं होतं की ते आपण पत्त्याचा बंगला करायचं ना पूर्वी, पत्त्याचा, तसा हा उलटा आहे. त्याच्या खालचा जो पत्ता आहे तो नरेंद्र मोदींचा आहे. तो एकदा सटकला की सगळं कोलॅप्स आहे, कळलं का? आज ठीक आहे, ते त्याला तुम्ही भक्त म्हणा, काही म्हणा, काही असतील गोष्टी, परंतु जे काय आज टिकून आहे ते नरेंद्र मोदींवरती टिकून, या बाकीच्यांवरती नाहीये. आणि अशा गोष्टींमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भयानक राजकारण करतात, खेळतात, हे त्यांनाही अंगाशी येणार आहे. हे सगळं अमित शहाचं राजकारण सुरू आहे. मी मागे आता माझ्या भाषणात म्हटलं नाही का, आता शिवसेनेचे 6 खासदार फोडले, भाजपमध्ये का नाही गेले? टीएमसीचे 22 खासदार फुटले, वेगळा गट का केला? उद्या जर मला त्याच्यावरती दावा सांगायचा असेल पंतप्रधान पदावरती, तर मला हे बाहेरून, मला लोक जर आतमध्ये विरोध झाला तर मला बाहेरून पण लोक मतदान करतील किंवा पाठिंबा देतील. दुसऱ्याने जर समजा कोणी दावा सांगितला तर मी हे जे उभे केलेले आहे त्यातला कोणी सपोर्ट करणार नाही. मी मगाशी म्हटलं ना, ज्यावेळेला तुम्ही समोरचे ज्यावेळेला विरोधक संपवता त्यावेळेला विरोधक हे तुमच्या दुश्मन तुमच्यातच तयार होतात. ते चित्र आता तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात सर्व ठिकाणी तुम्हाला दिसेल, अगदी खालपर्यंत दिसेल तुम्हाला.